जुन्नरच्या खोऱ्यात शिवनेरी सोबत आणखी एक मोठा इतिहास दडलाय। जीवधन, सावंड आणि हडसर सारखे किल्ले 2 ते 2.5 हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासाशी अजूनही नाळ जोडून आहेत। हे तीनही किल्ले नाणेघाटाचे रखवालदार म्हणून ओळखले जातात। शिवनेरीवर सगळेच जातात, पण आम्ही हडसर किल्ला सर करायचं ठरवलं। माणिकडोह धरणाला लागून असलेल्या या किल्ल्याच्या दिशेनं आम्ही कूच केली। हडसरच्या पायथ्याला जिथे वस्ती आहे त्या वस्तीपर्यंत आपण गाडीने येतो। गाडीतून उतरल्यावर असं वाटतं की समोरच हडसर पटकन दिसतो आपल्याला आणि तिथपर्यंत क्षणार्धात जाऊ असं वाटतं। परंतु ॲक्च्युली त्या हडसर किल्ल्याला पूर्ण असा वेढा घालून, असा वळसा घालून मगच ही पायऱ्यांची वाट आपल्याला दिसू लागते। एका बाजूला काळ्या कातडाचा कडा आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी। गड इतका चकवा देणारा की त्याचा दरवाजा जवळ गेल्याशिवाय दिसतच नाही। वस्तीवरून असं वाटतं की हा हडसर अगदी सोपा आहे आणि पटकन आपण वर 10 मिनिटात पोहोचू शकतो। परंतु जेव्हा इथे या पायऱ्यांपर्यंत आपण पायवाटेने यायला लागतो तेव्हा कळतं की हडसरची जी बाजू आपण बघत असतो ती पाठीमागची आहे आणि ॲक्च्युली आपण आता ह्या मुख्य पायऱ्यांवरून समोर जी तटबंदी दिसते त्याच्या डाव्या बाजूला प्रवेशद्वार आहे। पण इथं येईपर्यंत मात्र ह्या पूर्ण किल्ल्याला असं वळसा घालूनच यावं लागतं। प्रत्येक गड किल्ल्याचं काही ना काही अगदी छोटंसं का होईना वैशिष्ट्य नक्कीच असतं। तसं या हडसर किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथला हा कोरीवसा दरवाजा। बहुतेक ठिकाणी आपण पाहतो की दगडी शिळा कोरून एकमेकांवरती बसवल्या जातात आणि हे बांधकाम केलं जातं। इथं मात्र डोंगराचा हा संपूर्ण भागच कोरण्यात आलाय आणि त्यातून हा मुख्य दरवाजा तयार करण्यात आलाय। सातवाहनकालीन बांधकाम जे आज दुर्मिळ झालंय त्याचा हा नमुना। गडावर नेणारी वाटही काळ्या कातळाला कापून तयार केलेली। त्याच कातळाच्या कपारीत आजही जगणं फुलतंय। सुमारे 3 तासांच्या चढाईनंतर तुम्ही गडावर दाखल होता आणि निळाशार नितळ पाण्याचं तळं तुमचं स्वागत करतं, तृप्तही करतं। आपसुकच पावलं या शिवमंदिराकडे वळतात आणि काही काळ आपण ध्यानस्थ होतो। मंदिराच्या पूर्वेला गडाच्या पोटात दडलेलं भलं मोठं बांधकाम आहे। हे आहे गडावरचं कोठार, पण ते बांधलेलं नाही, कातळात कोरलेलं आहे। सोनं, नाणं, चांदी, रुप, हिरे, मोती अशा प्रकारची जी बाजारपेठ होती, अशा प्रकारचा जो माल येत होता किंवा तुमचे मसाल्याचे जे पदार्थ होते, कारण त्या काळामध्ये त्याला प्रचंड किंमत होती आणि तो माल इथं या कोठारांमध्ये ठेवला जात असेल। कदाचित हे जे आपल्याला आता समोरचं जे दिसतंय, ही जी छोटी दिंडी दिसते, हे कदाचित लॉकर पण असेल। या भागामध्ये साधारण 20 बाय 15 रुंदीची एक खोली आहे। ही त्या धन दौलतीच्या सुरक्षेसाठी जे सैनिक लोक असतील ही त्यांच्यासाठी सुद्धा ही तयार केलेली असेल। हडसरची भव्यता डोळ्यात साठवून आम्ही पुन्हा गड उतरण्यास सुरुवात केली आणि पश्चिमेच्या दरीचं विहंगम दृश्य नजरेत मावता मावत नव्हतं। हडसर उतरल्यानंतर आमचं लक्ष होतं नाणेघाट, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी या अशाच सवारीचा आधार। नाणेघाटाच्या मुखाजवळ त्याची भव्यता दिसत नाही। डोंगरातली फक्त एक भेग दिसते, पण तिची भव्यता या रांजणावरून करता येते। पूर्वीच्या काळी जकात वसूल करण्यासाठी आणि नाणी साठवण्यासाठी ठेवलेलं हे रांजण कधी काळी प्रचंड श्रीमंत होतं।
रोमन साम्राज्य शिखरावर असताना त्या साम्राज्याचा भारतातील या प्रदेशाशी जो व्यापार चालायचा तो या नाणेघाटातून चालायचा ही माहिती एव्हाना अनेकांना वाचून किंवा ऐकून ठाऊक असते. परंतु त्या इतिहासाच्या खाणाखुणा नाणेघाटात आपल्याला अजूनही पाहायला मिळतात. अगदी चिंचोळी पट्टी आहे, तुम्ही बघू शकता की ज्यातून त्या काळी व्यापार चालायचा. कारण बंदरावरून घाटावरती येण्यासाठी त्या काळी हा एकमेव मार्ग होता आणि साहजिकच हा आजूबाजूचा परिसर त्या काळी त्यामुळे अतिशय महत्त्वाचा ठरलेला होता. त्या काळची लोक, त्या काळचं वातावरण कसं होतं याची अगदी छोटीशी चुणूक दाखवणारा हा भला मोठा दगडी रांजण या ठिकाणी घाटाच्या अगदी सुरुवातीलाच तुमचं स्वागत करतो. इतिहासात नाणेघाट जितका समृद्ध होता तितकाच कलियुगात मात्र उपेक्षित. पूर्वी जनावरांनी घोड्यांवरनं जो व्यापार चालायचा तो हा मार्ग. आणि या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने हळूहळू लोक येऊ लागलेले आहेत. येत्या काळामध्ये अजून तो पर्यटन वाढावा त्यासाठी शासनाने या ठिकाणी काही उपाययोजना करणे गरजेचे वाटते. त्यासाठी प्रामुख्याने रस्ते, लाईट या गोष्टी जर झाल्या, दळणवळणाची साधनं आली तर नक्कीच पर्यटनाला या ठिकाणी चालना मिळू शकेल. कधी काळी इथं रोमन आले होते, त्यांचा मुद्देमाल इथं यायचा, इथं वर्दळ असायची. त्याच मार्गावर आम्ही पावलं टाकली. 2500 वर्षांपूर्वी भरभक्कम असलेल्या पायऱ्या आज निखळल्या आहेत, पण वाट अजूनही शाबूत आहे. वाटसरूंसाठी तयार केलेले पाण्याचे टाक मात्र अजूनही जिवंत आहे. हा नाणेघाट उतरताना त्या काळातील पायऱ्यांच्या खणाखुणा तुम्हाला अजूनही या ठिकाणी पाहायला मिळतात. इथं तशा प्रकारच्या त्या काळातल्या बांधीव पायऱ्या जरी तुम्हाला आज पाहायला मिळत नसल्या तरी त्या काळी मात्र इथं अगदी व्यवस्थित असा रस्ता होता याची हे सगळं पाहिल्यानंतर खात्री पटते. आज आम्ही दिवसभर नाणेघाट, हडसर, जीवधन हा त्या काळी अतिशय महत्त्वाचा आणि आज अतिशय महत्त्वाचे असे ऐतिहासिक संदर्भ लाभलेला सगळा परिसर पाहिला. आणि याच ऐतिहासिक मार्गावरून अखेर आम्ही माळशेजकडे निघालेलो आहोत. सूर्य मावळतीला निघालाय आणि आमच्या ट्रेकचाही शेवट जवळ आलाय. या ट्रेकच्या अखेरच्या टप्प्याकडे आम्ही निघालेलो आहोत. भूतकाळाची श्रीमंती, वर्तमानातली खडतरता आणि भविष्यातल्या अस्तित्वाच्या कोलाहलात घाट कधी पार झाला कळलाच नाही. ट्रेकच्या उगवतीचा सूर्य मावळतीला गेला होता. संधी प्रकाशाचे रंग उधळताना आशेचे किरण दाखवत. मंदार गुंजारी, एबीपी माझा, नाणेघाट.